व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्रातलाच आपलं 5वं पुष्प आणि हे पुष्प गुंफण्यासाठी आजचे आपले वक्ते आहेत माननीय शिवाजी राऊत. माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असणारे कार्यकर्ते म्हणून खरं तर त्यांची महाराष्ट्राला ओळख आहेच. या कायद्याच्या प्रचारासाठी त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा देखील घेतलेल्या आहेत. यशदातर्फे विशेष व्याख्याता म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. 2006 साली केंद्र सरकारने आयोजित केलेल्या 1 इयर RTI या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून देखील ते सहभागी झालेले होते. पीपल्स राईट ऑफ इन्फॉर्मेशन या संस्थेमध्ये दिल्लीचे आत्ताचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अरुणा रॉय यांच्याबरोबर त्यांनी काम देखील केलेलं आहे. पत्र व सूचना विभाग भारत सरकार यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या लोकमाहिती अभियानामध्ये त्यांनी राज्यभर व्याख्यानं दिलेली आहेत. विविध सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरं देखील आयोजित केलेली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल अनेक वाहिन्या, नामवंत दैनिकं आणि नियतकालिकांनी देखील घेतली आहे. या आपल्या कार्याबरोबरच पत्रलेखन आणि स्तंभलेखन याचा देखील त्यांना विपुल अनुभव आहे. लोकसत्ता, प्रभात, ग्रामोद्धार अशा वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी प्रासंगिक लिखाण देखील केलेलं आहे. ज्ञानरचनावाद, कॉलम ऑफ थॉट, माहितीचा अधिकार अशी अनेक पुस्तकं ही त्यांची लेखन संपदा. आज समाज हितासाठी माहितीचा अधिकार या विषयावरती ते आपल्याशी संवाद साधतील. माननीय शिवाजी राऊत. वक्तृत्व उत्तेजक सभा महाराष्ट्र यांच्या 2022च्या वसंत व्याख्यानमालेमध्ये मला 25 एप्रिल 2022 रोजी समाज हितासाठी माहितीचा अधिकार या विषयावर संवाद साधताना एक कार्यकर्ता या नात्याने मला अत्यानंद होतोय. ही वक्तृत्व उत्तेजक सभा ही महाराष्ट्रातील या क्षेत्रातील अतिशय मान्यवर अशी संस्था आहे आणि या संस्थेचा इतिहास, या संस्थेने घडवलेले महाराष्ट्रातील वक्ते आणि या संस्थेने प्रबोधनाची निरंतर पेटवलेली ज्योत ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची ज्योत आहे. मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये वक्तृत्व उत्तेजक सभेच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये सलग 3 वर्षे मी श्रोता या नात्याने हजेरी लावत असे आणि व्याख्यात्यांच्या व्याख्यानाच्या नोट्स घेत असे. त्या आठवणी मला आता या ठिकाणी येतात. त्या आठवणींना महत्व नाही, पण अनुबंध जोडणं, एक विद्यार्थी पुन्हा त्या वसंत व्याख्यानमालेचा एक वक्ता या नात्याने पुन्हा तो आपल्या प्रबोधित व्याख्यानाच्या आधारे काही विचाराचे आदान प्रदान करतो. ही गोष्ट प्रबोधनाच्या शृंखला जोडणारी ठरते आणि म्हणून मला त्याचा अत्यानंद नम्रपणे या ठिकाणी नमूद करायचा आहे. या सभेच्या मान्यवरांनी मला दिलेली ही संधी ही एका कार्यकर्त्याच्या कार्याची नोंद आहे आणि त्याने कार्यकर्त्याने हाती घेतलेल्या विषयाच्या अनन्य साधारण महत्वाची बाब ती आहे. आणि म्हणून मला नम्रपणे या व्याख्यानाच्या विषयाची मांडणी करताना 3 भागाची विभागणी करावी अशी वाटते. एक पहिला भाग हा माहितीचा अधिकार म्हणजे काय, माहितीच्या अधिकाराची उद्दिष्ट काय आहे, माहितीच्या अधिकाराच्या अंमलबजावणीच्या वापराची प्रक्रिया काय आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे व्याख्यानाचा की या माहितीच्या अधिकारातून ची उद्दिष्ट काय आहेत, यातून कोण काय साध्य होतं. आणि तिसरा भाग म्हणजे की जो मी पहिल्यांदा मांडेन, समाज हितासाठी माहितीचा अधिकार. महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे माहित आहे की समाजाचं हित हे आपल्या व्यक्तिगत आचरणाच्या सदाचरणातून हित साध्य होत असतं. समाज ही निरंतर चालणारी अशी एक मानवी संस्कृतीची सर्व देशातली एक प्रक्रिया आहे. समूह जगतात ते एकत्रित भूभागावर आपल्या जनसंस्कृतीच्या आधारे आणि धर्मश्रद्धांच्या नैतिक मूल्यांच्या आग्रहातून समाज जगत पुढे पुढे जात राहतात. भारताचा स्वातंत्र्योत्तर काळातला समाज हा बंधुभाव, शांती, सद्भावना आणि समता
या मूल्यांच्या उद्दिष्टाच्या आधारे पुढे निघालेला आहे. भारत हा बहुसांस्कृतिक, बहुभाषिक असा बहुवंशिक असा देश आहे. या भारताला प्राचीनतेचे, इतिहासाचे फार मोठे संचित धनाचे साठे आहेत. इथे भाषेचं संचित आहे, इथे धर्म तत्वज्ञानाचं संचित आहे, इथे कायदा आणि संहितेचं संचित आहे, इथे अनेक प्रकारच्या मानवी ज्ञानाच्या प्रज्ञेचे प्रदेश आपणाला आढळून येतात. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 2022च्या आज 22 एप्रिल 2022 मध्ये आज माहितीचा अधिकार आणि समाज हितासाठी या विषयाची मांडणी करताना मला समाजाच्या वर्तमानाची अवस्था नमूद करायची आहे. आजचा समाज हा आधुनिकोत्तर काळातला समाज माध्यमांच्या मुळे आणि करोनोत्तर काळाच्या मध्ये 3 अवस्थामध्ये दुभंगलेला समाज आहे. जगभरचा समाज आधुनिकोत्तर काळामध्ये समाज व्यवस्थांच्या मध्ये एक विखंडन होतंय आणि दुसऱ्या बाजूला अस्मिता आणि श्रद्धांचे संघर्ष समूहांच्या मध्ये सुरू झालेले आहेत. हा समूह असा अस्मिता आणि श्रद्धांचा संघर्ष स्वीकारित पुढे जात असलेला समाज हा राष्ट्राच्या एकात्मतेसाठी भान ठेवतो आहे. काही वेळा त्याचं भान हे विचलितही होते, पण राष्ट्र ही गोष्ट प्रतीकाची जरी असली तरी ती एक आकांक्षांच्या जगण्याची स्वप्नपूर्ती आहे. आणि म्हणून या राष्ट्रातील समाज बांधवांच्या जीवनाच्या सुखदुःखाचा विचार इथल्या भारतीय संविधानानं जो केलेला आहे, त्या भारतीय संविधानाच्या मध्ये त्यांच्या प्रास्ताविकामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूलभूत तत्व आहेतच. धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे उद्घोषित केलेलंच आहे. समाजवादी राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प सोडलेलाच आहे. इथला नागरिक हा सार्वभौमी निर्धारित करण्यात आलेला आहे. तो आहे हे गणराज्य नागरिकांचा आहे. नागरिक हा सर्व व्यवस्थांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचं समान मत, समान पद आणि त्याचं सार्वभौम स्वातंत्र्य ही त्याला संविधानाने दिलेली गोष्ट आहे. स्वातंत्र्य मिळून अगदी 73 वर्ष झाली. आता हा सगळा जवळपास 75 वर्षाचा हा सगळा कालखंड, पण संविधानाच्या 25 नोव्हेंबर 1950 पासूनच्या संविधानाच्या प्रवासाचा विचार करता भारतीय समाज हा संविधानाच्या अनुकूल उद्दिष्टांच्या नुसार नैतिकतेचे आग्रह पाळून राष्ट्रनिष्ठा म्हणजे माझं व्यक्तिगत जीवनातलं आचरण, राष्ट्रभक्ती म्हणजे माझं कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन, या प्रकारच्या भूमिकांच्या आधारे भारतीय सर्वंकष समाज पुढे जात असलेला मोठ्या प्रमाणात आढळत नाही. हा समाज आजही पुन्हा आपल्या इतिहासाच्या नेणीवाणी जाणीवांच्या आधारे, धर्माच्या जाणीवांच्या मध्ये, भाषेच्या अस्मितांच्या संघर्षामध्ये, देवदेवतांच्या आपल्या पूजनांच्या श्रद्धांच्या मध्ये तो व्यस्त होतोय. पण राष्ट्र नावाची एक सार्वभौम श्रेष्ठ अशी श्रद्धा आहे. ते आपल्या जीवनाचं सार्वंकष स्वप्नपूर्तीचं एक प्रतीक आहे. त्याच्यासाठीच सर्वंकष जगण्याचा एक दृढ संकल्प भारतीय नागरिकांचा असलेला अद्याप तो तयार करण्यात आलेला नाही, तो तयार झालेला नाही. आणि म्हणून भारतीय नागरिकांच्या जीवनामध्ये राष्ट्र ही जातीपेक्षा, धर्मापेक्षा, भाषेपेक्षा, देवापेक्षा श्रेष्ठ गोष्ट आहे. ते आम्हा भारतीय नागरिकांच्या समाजाच्या जगण्याचं एक फार मोठं आश्वासक संकल्पपूर्तीचं, आमच्या आकांक्षापूर्तीचं साधन आहे. ती सत्ता आहे, ती संसद आहे, ती विधिमंडळ आहे, ती न्यायपालिका आहे, ते माध्यम आहे, ते प्रशासन आहे. हे सगळे 4 स्तंभ आम्हा समाज जीवनाला न्यायाची वाट सुखकर करून देत आहेत. आणि हे खरंच आहे, हे खरंच आहे. पण आमचा समाज हा समाज हित कशात आहे? मी राष्ट्रनिष्ठ वागतो, मी समाजनिष्ठ वागतो, मी भाषा आणि सद्भाव, शांती, आमनचं वर्तन करतो, ही
पण समाज हिताची गोष्ट आहे, राष्ट्रहिताची गोष्ट आहे. पण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आजच्या समाजाची जी दर्शनं दिसतात त्यामध्ये दुभंगलेला समाज, अस्मितांच्या आधारे एकमेकांच्या पुढे उभा राहणारा समाज, भाषा आणि जाती आणि धर्मांच्या लढाया, कृतक खोट्या लढाया लढून केवळ द्वेष आणि मत्सराने जगणारा समाज आज दिसतोय. हा द्वेष आणि मत्सर हा जर वाढला तर हा देश, हा समाज एकात्म कसा राहणार? एकात्म ठेवण्याची आपल्या सर्वांची नितांत जबाबदारी आहे. एकात्म समाज निर्माण करण्यासाठी समाज हिताची काळजी करणं, त्यानुसार अनुरूप वर्तन करणं, त्यासाठी कायद्या आणि सुव्यवस्थेचं पालन करणं ही प्रत्येकाची नितांत गरज आहे. घोषणांच्या मध्ये राष्ट्र नाही, जयगानामध्ये राष्ट्र नाही, किंबहुना राष्ट्राच्या अस्मितांचे केवळ उद्गार काढण्यात राष्ट्र नाही, तर राष्ट्र नावाच्या एका संविधानाच्या प्रारूपामध्ये दिलेल्या, आपणाला दिलेल्या हक्क आणि कर्तव्य आणि अधिकाराच्या जबाबदाऱ्यांची अनुपालनाची भूमिका पार पाडणं, याच्यामध्ये राष्ट्र आहे, याच्यामध्ये समाज हित आहे, याच्यामध्ये समाजाच्या शांती सद्भावाचा मार्ग सापडू शकतो, किंबहुना तोच समाज जीवनाचं एकात्म दर्शन आहे. म्हणून मला नेहमी असं वाटतं की भारतीय समाज हा आधुनिक सभ्य राष्ट्रीय एकात्मतेचा समाज निर्माण करण्याची जबाबदारी आम्हा भारतीय नागरिकांची, युवकांची, तरुणांची आहे. अधिकारात अधिकार, श्रेष्ठ अधिकार कोणता अधिकार? तर माहितीचा अधिकार. जीने का अधिकार हा कशाचा अधिकार आहे? जीने का अधिकार हा जानने का अधिकार आहे. राइट टू नो, राइट टू लिव. जीनेंगे हम, जिएंगे हम, जानेंगे. जीने का अधिकार, जानने का अधिकार, या जगामध्ये अनेक चळवळी याच्या चालू आहेत. माहितीच्या अधिकाराच्या या सगळ्या समाज हितेशी कायद्याचं विश्लेषण करताना मला दोन गोष्टी नम्रपणे सांगायला हव्यात. भारत हा 15/1947 स्वतंत्र झाला असला तरी भारतामध्ये स्वातंत्र्य ही संकल्पना 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या केवळ अत्यानंदामध्ये रममाण होते. तर ही राष्ट्रभक्ती आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन स्वातंत्र्य नावाच्या मूल्याचा अत्यंत व्यापक पद्धतीने, अत्यंत उन्नयित अन्वयार्थ समजून घेणं खूप आवश्यक आहे. भारतीय संविधानामध्ये 1901 मध्ये आपणाला दिलेलं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य अनेक प्रकारचं, 9 प्रकारचं आहे. आविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, कला स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, व्यापार स्वातंत्र्य, संपत्ती स्वातंत्र्य. या सगळ्या स्वातंत्र्याच्या मध्ये मी आविष्कार स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आज मी आपणाशी संवाद साधतोय. स्वीडनमध्ये या आविष्कार स्वातंत्र्याच्या चळवळीचा फ्रेंच तत्वज्ञानाच्या आधारे जो प्रारंभ झाला आणि जगातल्या जवळपास 126 राष्ट्रांच्या मध्ये राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा आज अडखळत, कधी सक्षमपणे, कधी तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या लहरी पद्धतीने हा जगण्याचा अधिकार, हा जाणण्याचा अधिकार, राईट टू नो, राईट टू लिव्ह, हम जानेंगे हम जिएंगे, हा कायदा जगभर प्रसारित झालाय. किंबहुना भारतामध्ये तो 1993 सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल करण्यात आल्या आणि आविष्कार स्वातंत्र्याच्या सीमारेषा ठरवा असं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने संसदेला सांगितलं, तेव्हा 1993 ते 96 ही न्यायालयीन लढाई भारतामध्ये काही नागरिकांनी लढली आणि त्याच्यातून आविष्कार स्वातंत्र्याचा कायदा हा 1996 ते 99 मसुद्याच्या स्वरूपात तयार करण्यात आला. हा कायदा 99 भारतातल्या काही राज्यांनी अनौपचारिक पद्धतीने स्वतःच्या राज्याचा कायदा म्हणून स्वीकारला. गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांनी हा स्वीकारला. पण तदनंतर हा अनौपचारिक असलेला कायदा त्या राज्यांनी काही वर्ष आपला अंमलात आणला. परंतु 12 ऑक्टोबर 2005 ला UEPA 1 ने, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने
महाराष्ट्राचाच असलेला 21 कलमाचा जो महाराष्ट्राचा MRTI हा जो कायदा होता, तो 21 कलमाचा कायदा सत्यरंजन साठे, माधव गोडबोले, न्यायमूर्ती चपळगावकर, अण्णा हजारे यांनी तयार केलेला हा अत्यंत सर्वंकष असा कायदा केंद्राने 31 कलमाच्या मध्ये सुधारित स्वरूपामध्ये तयार केला आणि तो 11 ऑक्टोबर 2005 ला सेजचा कायदा आणि PPPचा कायदा हे सगळे काय एका वेळेला आणले आणि 12 ऑक्टोबर 2005 ला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हा भारतीय नागरिकांना महत्वाचा कायदा प्रदान करण्यात आला. मी आज या वसंत व्याख्यान मालेमधून तमाम नागरिकांना, श्रोत्यांना विनंती करतो की हा कायदा येऊन जवळपास 16-17 वर्षे होत आली, पण या कायद्याची साक्षरता, कायदा माहित आहे, नाव माहित आहे, पण त्याचा वापर वाढलेला नाहीये. कायद्याची नावं माहित असणं परंतु कायदा वापरणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. भारतामध्ये केंद्र सरकार कायदे करण्यामध्ये पारंगत आहे. केंद्र सरकार सुद्धा आपल्या प्रागतिकतेसाठी कायदे खूप करतं. कायदे हे व्यवस्था संचालित करतात, न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात आणि कायद्यातून समाज जीवनाचं संचालन होतं. परंतु कायदे हे मृत राहतात जर का कायद्याची साक्षरता समाजाच्या तळापर्यंत पोहोचली नाही तर कायदे हे मृत राहतात. कायदे हे सक्षम कधी होतात? कायद्याची साक्षरता जेव्हा व्यक्तीच्या अंगी प्राप्त होते तेव्हा कायदे अवतीर्ण होतात. कायद्यांच्यामुळे समाज जीवनामध्ये न्याय प्रस्थापित होतो. आणि म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम श्रोते बंधुजनांना विनंती करेन की कायद्यांचं आकलन हे व्यक्तीचे आकलन जेव्हा होतं तेव्हा व्यक्ती या सक्षम ज्ञानी आत्मनिर्भर होतात. कायदा हा व्यक्तीला ज्ञानी आणि आत्मनिर्भर बनवतो. व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सक्षम नॉलेज एम्पॉवरमेंट प्राप्त होते. अशाच प्रकारे माहितीचा अधिकार हा कायदा व्यक्तीच्या उन्नयनाचा, समाजाच्या उन्नयनाचा, समाजाला सक्षम करणारा कायदा आहे. कायदे भीती दाखवतात. कायदे जर कळाले नाही तर भीती वाटते. मधून न्याय मिळेल की नाही याची शंका येते. आणि कायदे हे क्लिष्ट असतात, पण कायदे हे सोपे करून वाचणं, समजावून घेणं, कायद्यांची साक्षरतेची चळवळ समाजाने चालवणं ही समाजाची गरज आहे. प्रबोधनाची ज्योत पेटवताना कायद्यांच्या साक्षरतेची ज्योत पेटवली पाहिजे. मला तर आज वक्तृत्व उद्योजक सभेच्या या 25 एप्रिल 2022 व्याख्यानमालेमधील हे पुष्प गुंफताना या मान्यवर सभेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. माहितीच्या अधिकाराच्या साक्षरतेचं व्याख्यान त्यांनी संयोजित केलेलं आहे. ही गोष्ट प्रबोधनाची ज्योत पेटवणारी आहे. त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञच राहीन. अशासाठी कृतज्ञ राहीन की व्यक्तींचे ज्ञानऋण समाजाने स्वीकारले पाहिजे. वक्तृत्व उद्योजक सभेने महाराष्ट्राला जे प्रबोधन दिलं आहे त्यातून अनेक प्रकारच्या ज्ञानक्षमता, कृतिशील प्रेरणा आणि समाज परिवर्तन पुढे गेलेलं आहे. माहितीच्या अधिकाराच्या या समाज हितासाठीच्या माहितीचा अधिकार या कायद्याची साक्षरता आज सभा करू इच्छिते. त्यामध्ये काय आहे हा माहितीचा अधिकार? 12 ऑक्टोबर 2005 ला आलेला कायदा हा सगळ्यांना माहित आहे. हा कायदा आलेला आहे, भीती वाटते, काहीच लोक वापरतात, हा भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे, अशा शंका या कायद्याबद्दल खूप घेतल्या जातात. या कायद्यामध्ये लोक याची खंडणी, याची ब्लॅकमेलिंग, याचं दहशत दाखवतात, अशाही कुशंका आहे. पण 17 वर्ष झाली या कायद्याच्या वापरामध्ये इथला बुद्धिजीवी, मध्यम वर्ग, युवक वर्ग, युवती वर्ग, प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग, राजकारणी वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला या समाजाच्या हिताबद्दल काळजी आहे, मी समाजाचा घटक आहे, या समाजाच्या हवा पाणी अन्न याच्या आधारे मी जगतो, म्हणून या समाजाच्या सक्षमतेसाठी मी माहितीचा अधिकार वापरणार, असं ज्या बंधुजन नागरिकांना वाटतं त्यांच्यासाठी माझी एक नम्र प्रार्थना आहे
चला आपण माहितीच्या अधिकाराची साक्षरता समजावून घेऊया. काय आहे माहितीच्या अधिकाराचं उद्दिष्ट? हा 31 कलमाचा कायदा आहे. या कायद्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने काय ठेवलेलं आहे? UNDP ने आणि जागतिक बँकेने हा कायदा भारतीय संसदेला करायला होताना असं सांगितलं होतं की दिल्लीतून 1 रुपया दिला तर गल्लीमध्ये फक्त 13 पैसे पोहोचतात आणि 87 पैसे हे नेता, बाबू, लाला आणि झोला खातात, असं त्यांनी म्हटलं नाही. पण त्या पाझर सिद्धांताने याचा अपहार होतो. अशा प्रकारच्या जागतिक बँकेने या कायद्याच्या अंमलबजावणीच्या आग्रहामध्ये भारत सरकारला सुनावलं होतं. हेच मी नम्रपणे आजही सांगेन की दिल्लीच्या खासदारांच्या आणि महाराष्ट्राच्या आमदारांच्या आमदार फंड आणि खासदार फंडातला निधी हा खाली कसा जातो? आज भारतातल्या सर्व आमदार आणि खासदार फंडांना विकास निधी येतो, त्याच्याबद्दलची जागल्याची भूमिका कोण पार पाडणार? सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या प्राधिकरणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा येणारा निधी हा काटेकोर खर्च होतो की नाही हे कोण पाहणार? हे जर पाहिलं तर समाज हित साध्य होतं. समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी विविध योजनांचा आलेला पैसा हा नेता आणि बाबू आणि लाला आणि झोला यांच्या मालकीचा पैसा नाहीये, हे पहिल्यांदा नागरिकांनी समजावून घ्यावं. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनातून आलेला पैसा हा गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकरी शेतमजुरांच्या 6 प्रकारच्या करातून गंगाजळी सरकारमध्ये जमा होते. सरकार पैसा तयार करत नाही, सरकार कर गोळा करतं, कष्टकऱ्यांच्या, गरिबांचा पैसा गोळा करतं आणि तोच विकास कामी आणतं. म्हणून माझी नम्र विनंती महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आहे, आम्ही कर भरतो म्हणून आम्ही पैशाचा जाब मागणार. हमारा पैसा हमारा हिसाब, आवर मनी आवर अकाउंट्स. मी तुम्हाला ही घोषणा 2 वेळा देईन. आवर मनी आवर अकाउंट्स म्हणजे काय? हमारा पैसा हमारा हिसाब म्हणजे काय? हम जानेंगे हम जिएंगे म्हणजे काय? आमच्या सार्वजनिक जीवनातल्या श्रमातून निर्माण होणारी संपत्ती ही राष्ट्राची संपत्ती असते आणि राष्ट्र त्या संपत्तीचा विनियोग केंद्र आणि राज्य सरकार समाजाच्या न्याय भूक निर्मूलनासाठी करीत असतं. वंचितांच्या सर्वंकष विकासासाठी हा पैसा वापरला जातो आणि म्हणून माहितीचा अधिकार हा समाज हिताचं एक आधुनिक एम्पॉवरिंग असं एक साधन आहे. ही खरं तरी एक भवानी मातेची तलवार आहे. त्या तलवारीने पारदर्शकता, जबाबदारीत्व आणि गतिमानता तयार करता येते. पारदर्शकता काय? खरं तर बराक ओबामा यांनी एकदा असं म्हटलं होतं, मी तुम्हालाच ते पुन्हा एकदा सांगेन की सूर्याचा प्रकाश म्हणजे पारदर्शकता. भारतामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित, पूर्ण अनुदानित अशा राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयामध्येचा असलेला कारोबार बराक ओबामा या एका माजी राष्ट्राध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे राईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या कायद्यामधील पारदर्शकता ही सूर्यप्रकाशा इतकी असायला हवी असते. आज या प्रश्नाचं आत्मचिंतन केलं तर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काय आढळतं? निराशा आढळते. भारतामध्ये लाल फितीचा कारभार ब्रिटिशांनी शिकवला आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नेता, बाबू, लाला आणि झोलानी तो तसाच चालवला. लाल फितीचा कारोबार म्हणजे राईट टू अंडर टेबल. राईट टू अंडर टेबल म्हणजे काय? म्हणजे भारतामध्ये सर्व सरकारी कार्यालयामध्ये लाल फितीचा कारोबाराच्या आधारे टेबला खालून देवघेव आणि टेबलाच्या वर सरकारी कागदपत्रांची देवघेव अशा स्वरूपाच्या आदेशाच्या मंजुरीचा गेली 75 वर्ष चाललेला कारोबार हा भारताच्या गरिबीचं एक कारण आहे. भ्रष्टाचार हाच भारताच्या विघटनाचं कारण आहे. भ्रष्टाचार हा जाती दंगलीचं कारण आहे. भ्रष्टाचार हा
गरिबीचं कारण आहे भ्रष्टाचार, हा भूक आणि भूक भूक भूकमारी जी भारतामध्ये आजही जे नागरिक 17 ते 18% आज नागरिक या हक्क अधिकारापासून वंचित राहत आहेत. भारतामध्ये जे 45% एकूण लोकसंख्येच्या नागरिक हे जे जे मध्यमवर्गीय नागरिक आहेत आणि जे 17 ते 18 कोटी नागरिक हे जे सगळे दारिद्र्यरेषेखालचे नागरिक आहेत, यांच्या जगण्याचा अधिकार प्रस्थापित करायचा असेल तर माहितीच्या अधिकाराच्या हिताची चळवळ चालवणं ही प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पारदर्शकता, जबाबदारीत्व, पारदर्शकता म्हणजे खुलेपणा. सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय नागरिकांना पाहायला मिळणं म्हणजे पारदर्शकता होय. माहितीच्या अधिकारामध्ये पारदर्शकता हे उद्दिष्ट आहे. जबाबदारीत्व म्हणजे ज्या जनमाहिती अधिकाऱ्याने जे निर्णय घेतले, जे आदेश पारित केले त्याच्याबद्दल त्याला जबाबदार धरणं. मला तुम्हाला नम्रपणे आता नागरिकांना सांगायचं आहे की बंधू, भारतामध्ये माहितीच्या अधिकाराच्या चळवळी 99 ते 2005 पर्यंत झाल्या आणि कायदा आला. पण आता भारतामध्ये साथी अरुणा राय या अकाउंटेबिलिटीचा कायदा, जबाबदारीत्वाच्या कायद्याची चळवळ सुरू झालेली आहे. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा माहितीचा अधिकाराचा कायदा हा आला, परंतु 17 वर्ष होऊन त्या कायद्याने अत्यंत 2 प्रकारची स्वरूप प्राप्त केलेली आहेत. एक, कायदा वापरणाऱ्यांचे 123 नागरिकांचे खून भारतामध्ये विविध राज्यांच्या मध्ये सत्येंद्र दुबे, दत्ता पाटील, विठ्ठल गीते, अमित जेठवा, सतीश शेट्टी या अनेक बांधवांचे खून इथल्या निर्मम हिंसावादी भ्रष्टाचारी राजकारणी आणि कॉर्पोरेट यांनी केलेले खून आहेत. हा भारतीय लोकशाहीतले हे हुतात्मे आहेत. राजकीय स्वातंत्र्याच्या शहीद भगतसिंगापासून हुतात्मा परशुराम घाटग्यांच्या पर्यंत आम्ही भारतीय त्या शहीदांना वंदन करतोच. पण सत्येंद्र दुबे आणि अमित जेठवा, सतीश शेट्टी यांना आज महाराष्ट्र वंदन करणार आहे का? भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी लढणारे 123 हुतात्मे यांची नावं विद्यापीठांना माहीत आहेत का? ज्ञान निर्माण करणारे आणि पदव्याचे नेपोलियन होणारे तमाम युवक भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाच्या चळवळीचे महानायक होणार आहेत का? ते जर झाले तरच त्यांच्या जीवनाची उद्या आशा आणि आकांक्षांची पूर्तता होऊ शकते. भ्रष्टाचाराच्या गंदगीत जर्जर झालेला भारत हा भूक निर्मूलन करू शकणार नाही. भारतातल्या 4.5 कोटी नागरिक पदवीधर युवकांना नोकऱ्या देऊ शकणार नाही. भ्रष्टाचाराचं निर्मूलन हेच युवकांचं सक्षमीकरण, भ्रष्टाचाराचं निर्मूलन हेच महिलांचं सक्षमीकरण, भ्रष्टाचाराचं निर्मूलन हेच राजकारणाची शुद्धता. सर्व राजकीय पक्षांना आज राईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या चळवळीच्या बद्दलची अथक अशी जाणीव आणि कृती अंमलबजावणी करावीशी वाटते का? भारतातला एकही राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये माहितीच्या अधिकाराच्या चळवळीची साक्षरता आम्ही वाढवू असं अभिवचन देत नाही. दृढ संकल्प तसे सोडत नाही. किंबहुना अशाच चालू असलेल्या कामाला मोठ्या स्वरूपाचा पाठिंबाही इथले राजकीय पक्ष देत नाहीत. सत्ताधारी हे सत्तेवर आपली मांड भ्रष्टाचाराच्या पैशातून ठेवतात. जितका भ्रष्टाचार जो राजकीय पक्ष जास्त करतो तितकी त्याची सत्ता जास्त टिकून राहते. अशा प्रकारची राजकीय सत्तेची सत्ता या राजकीय नेत्यांना प्राप्त झालेली आहे. त्यामुळेच भारतामध्ये गरिबीचा, भुकेकंगालीचा, बेकारीचा, रोजगारांचा, महागाईचा आग डोंब उसळलेला आहे. प्रचंड भयावह प्रश्न निर्माण झालेले आहेत. देश अगदी वणव्यासारखा पेटण्याची अवस्था या भयावह प्रश्नांच्या मुळे झालेली आहे. देशाचं अर्थकारण कधी ठप्प होईल हे सांगता येणार नाही.
इतक्या स्वरूपाच्या भयावह परिणामाला अनेक जी कारणीभूत आहेत त्यातलं भ्रष्टाचार हे एक कारण आहे. कणकण में है भगवान असं भारतातलं अध्यात्म सर्व धर्माचं सांगतं. पण मी तर खरं तुम्हाला नम्रपणे बंधुजन सांगतो, भारतातला नागरिक हा मनमन में है भ्रष्टाचार. ज्याला संधी मिळेल तिथे तो भ्रष्टाचार करतो. आणि पुन्हा मी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी, मी भारतीय म्हणून अभिमानानं मिरवतो. ही भारतातल्या राष्ट्र निर्माणाची दुरावस्था आहे. राष्ट्र निर्माण जयगानातून, राष्ट्रगीतातून होत नाही हे मी मगाशी सांगितलं. मी त्याची पुनरुक्ती करणार नाही. पण माहितीचा अधिकार हा एक पारदर्शकता, जबाबदारीत्व आणि गतिमानता. पूर्वी सरकारी कामाला 6-6 महिने लावत होतं. आजही न्यायपालिकेमध्ये नातवाने केलेला आजोबांनी केलेला दावा हा नातवाला चालवावा लागतो. इतकी ज्युडिशरीमध्ये दिरंगाई आहे. सर्व सरकारी कार्यालयामध्ये सेवा हमी कायदा आला, तरी सुद्धा 30 दिवसामध्ये टोकन घेऊन नागरिकांना आपापली सरकारी कामं वेळेत प्राप्त होत नाहीत, ती मिळत नाहीत, ती करता येत नाहीत. काही अधिकारी हे करतात, पण माहितीच्या अधिकाराच्या कायद्याच्या अंमलबजावणीला जोपर्यंत वेग येत नाही तोपर्यंत केवळ माहितीचा अधिकार जास्त वापरल्यामुळे या देशात पारदर्शक प्रस्थापित होईल का? मी त्या भ्रमात नाही. केवळ त्यामुळे सरकारी कामकाज ठप्प होईल. मग त्यासाठी काय करायला हवं? मी तर त्यासाठी नम्रपणे माहितीच्या अधिकाराच्या सर्व उपकलमांची विवरणा स्वरूपातली सुस्पष्ट व्याख्या नमूद करताना असं सांगेन, माहितीचा अधिकार हा काश्मीर वगळता भारतातल्या सर्व राज्यांना लागू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कायद्याने पारित झालेल्या जी स्थापित झालेली प्राधिकरण आहेत त्यांना हा कायदा लागू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज, पाणी, जमीन आणि अनुदान पूर्णतः आणि अंशतः जी प्राधिकरणं घेतात ती या माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येतात. मग या माहिती कशाला म्हणायचं? तर या दोन कोणत्याही केंद्र आणि राज्य सरकारच्या या प्राधिकरणामध्ये निर्णय होतात, आदेश होतात, अहवाल तयार केले जातात, खर्चाचं विवरण तयार केलं जातं, प्रारूप आराखडे तयार केले जातात, आदेशपत्रे तयार केले जातात, मंजुऱ्यांच्या आदेशपत्र दिले जातात, लेखा परीक्षण केलं जातं, गुणवत्तेचे अहवाल तयार केले जातात, निकषाप्रमाणे मंजुऱ्या दिल्या जातात. या असंख्य प्रकारच्या माहितीचा अधिकारच्या कक्षेत माहिती असं म्हटलं जातं. हे असते कशामध्ये? ही सांख्यिकी स्वरूपात असते, विवरणपत्रात असते, अहवालात असते, आदेशपत्रात असते. ही माहिती शासनाचे सर्व प्रकारचे अंग उपांग, जी शरीराची हात, डोके, पाय असतात त्याप्रमाणे शासनाचे सर्व अभिलेख म्हणजे माहितीचा अधिकारातले माहितीची व्याख्या होय. माहिती ही अशा स्वरूपाची भिन्न भिन्न स्वरूपात ठेवली जाते. ती आता वेबसाईटवर आहे, ती ऑनलाईन आहे, ती अहवालामध्ये आहे, ती विवरणपत्रात आहे. या सर्व प्रकारच्या माहितीच्या व्याख्येला नीटपणे समजावून घ्या. पण नम्रपणे नागरिकांना मी सांगेन, या कायद्यातलं 2 मधलं जे कलम आहे की नागरिकांनी कोणत्याही कार्यालयात गेलं आणि मला माहितीचं निरीक्षण करायचं आहे, हा अधिकार नागरिकांना या कायद्याने दिलेला आहे. आपण हे तरी समजावून घेऊया का की माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालेला निरीक्षण करण्याचा अधिकार मी बजावणार. या वसंत व्याख्यानमालेतून जे श्रोते बंधू हे व्याख्यान ऐकतील त्यांनी एवढी जरी राष्ट्रभक्ती केली की मी प्रत्येक सरकारी कार्यालयात जाईन तेव्हा मी अभिलेखाचं निरीक्षण करण्यासाठी विनंती करेन. अभिलेख सहजपणे खुलेपणे पाहता येतात. महाराष्ट्रामध्ये दर सोमवारी हे अभिलेख 3 ते 5 पर्यंत नागरिकांना खुले आहेत, पाहता येतात. पण आजही अभिलेख पाहता येतात, निरीक्षण करता येतात. निरीक्षणाचा अर्ज देऊन
अर्ज त्यांना दिल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याने नागरिकांना अभिलेख उपलब्ध करून द्यायचे आहेत. 1 तास मोफत अभिलेख पाहू द्यायचे आहेत. पुढच्या प्रत्येक अर्ध्या तासाला 5 रुपयाप्रमाणे शुल्क आकारायचे आहेत. अभिलेख पाहताना ज्या अभिलेखाचा फोटोकॉपी पाहिजे ती घेता येते, नोट्स काढता येतात, लिहून घेता येतात. इतक्या स्वरूपाचा बंधुजन हो महत्वाचा राईट ऑफ इन्स्पेक्शनचा अधिकार या कायद्याने 2 फ म नुसार आपणाला मिळालेला आहे. कलम 4 हा सुद्धा एक कायद्यातला महत्वाचा घटक आहे. सर्व शासकीय प्राधिकरणांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आपले सर्व निर्णय दरवर्षी जे घेता ते अद्ययावत करा, ते वेबसाईटवर ठेवा, ते नागरिकांना पाहायला काच फलकात उपलब्ध करा. ही गोष्ट करायला हवी. आज सर्व कार्यालयाच्या बाहेर हे अभिलेख नोटीस बरोबर लावले आहेत का, असा जर आत्मचिंतनाचा प्रश्न जर जनमाहिती अधिकाऱ्यांनी नेता बाबू लाला आणि झोला यांनी स्वतःला विचारला तर हे कुठेही अभिलेख नागरिकांना पाहायला खुले असलेले आढळत नाहीत. तर नुसते ते वेबसाईटवर ठेवायचे असं नाहीये, तर ते अभिलेख नोटीस बरोबर सुद्धा लावायचे आहेत. कायदा आला 12 ऑक्टोबर 2005 ला 120 दिवसामध्ये याची अंमलबजावणी सेक्शन 4 ची करायची होती. आजही 2022 आलेला आहे, 22 एप्रिल 2022 आहे. या दिवसापर्यंत सुद्धा आज सर्व कार्यालयातले अभिलेख अद्ययावत केलेले कलम 4 नुसारचे आज सर्व ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पाहायला मिळता येईल का, असा जर प्रश्न विचारला तर आपणाला निराशा येते. काही कार्यालयांनी प्राधिकरणांनी याची पूर्तता केलेली आहे. त्यांना आपण सर्व भारतीय नागरिक धन्यवादच देत आहोत. पण बंधू हो, कलम 4 म्हणजे पारदर्शकता शासनानेच प्रस्थापित करणे होय. शासनच आपल्या निर्णयांच्या बद्दलचे सर्व प्रकारचे अभिलेख नागरिकांना पहा असं सांगते आणि स्वतःच्या पारदर्शकतेचा एक अनुभव नागरिकांना देते. म्हणून अशा अधिकाऱ्यांना आम्ही धन्यवाद देतो. अशी प्राधिकरणं जिथं जिथं असतील त्या जनमाहिती अधिकाऱ्यांचे नागरिकांनी सत्कार करायला हवे. जे कलम 4 ची पूर्तता करतात त्यांचे धन्यवाद, त्यांचं अभिनंदन. समाज हितासाठी माहितीचा अधिकार हा कायदा सांगत असताना माझ्यासारख्या 20-22 वर्ष कायदा वापरलेल्या कार्यकर्त्याला सारखं असं वाटतं की केंद्र आणि राज्य सरकारचे काही अधिकारी, काही जनमाहिती अधिकारी, काही माहिती सहाय्यक हे खूप पारदर्शकतेचा आग्रह धरणारे, अत्यंत राष्ट्रनिष्ठ काम करणारे अधिकारी आहेत. त्यांच्यामुळेच हा देश सक्षमतेच्या कारभाराकडे, ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटीकडे निघालेला आहे. तो नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे अशी माझी अपेक्षा आहे आणि अशी माझी विनंती आहे. कलम 5 नुसार सर्व केंद्र आणि राज्य सरकारने आपापले जनमाहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी नेमणे आणि आपल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांचे बोर्ड लावणे, त्यांचे कर्तव्य आणि अधिकाराचे त्यांना अधिकार प्राप्त करून देणे, ही अंमलबजावणी भारतामध्ये सर्व कार्यालयांच्या मध्ये जवळपास 90% झालेली आहे. परंतु जे जे ट्रस्ट आहेत, जे देवस्थान आहे, ज्या शैक्षणिक संस्था आहेत, ज्या अनुदानित निमसरकारी कार्यालय आहेत, त्यांच्यामध्ये अद्यापही जनमाहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नाहीत. ही कलम 5 नुसारची अपूर्ण बाब आहे. नागरिकांना मला नम्रपणे सांगायचे आहे की तुम्ही, मी आणि आपण सर्वजण साक्षर आहो अगर निरक्षर असो, पण या कायद्याने तुम्हाला असा एक अधिकार दिलाय की तुम्ही जनमाहिती अधिकाऱ्याकडे, केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही कार्यालयाकडे जा आणि सांगा की मला माहितीचा अधिकाराचा अर्ज लिहिता येत नाही, माझा अर्ज लिहून घ्या, तिकीट लावून घ्या, सही करा आणि मला ही माहिती सही घ्या आणि ही माहिती मला हवी आहे, हा अर्ज माझा दाखल करून घ्या. मित्र हो, कलम 5 नुसार जनमाहिती अधिकाऱ्यांच्यावर निरक्षर किंवा कोणत्याही नागरिकाचा अर्ज स्वतःहून दाखल करून घेण्याची जबाबदारी या कायद्याने निर्धारित केलेली आहे. म्हणून महाराष्ट्रातील या व्याख्यानमालेतल्या नागरिकांना कलम 6(1) नुसार जोडपत्र अ जे आहे ते नाही मिळालं, कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर पहिल्या ओळीला लिहा वर केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा 2005 जोडपत्र अ कलम 6 नुसार
खालील जनमाहिती अधिकाऱ्याचे नाव, ज्या कोणत्या कार्यालयाची माहिती मागायचं आहे तिथलं जनमाहिती अधिकाऱ्याचं नाव, खालील अर्जदाराचा पत्ता, अर्जदाराचं नाव, अर्जदाराचा पत्ता, माहितीचा विषय, माहितीचा तपशील, माहितीचा कालावधी, माहिती कशी हवी आहे, टपालाने हवी आहे का व्यक्तिशः हवी आहे, आणि अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे किंवा नाही. उजव्या बाजूला अर्जदाराची सही, डाव्या बाजूला स्थळ आणि दिनांक, उजव्या कोपऱ्यामध्ये 10 रुपयाचं कोरपी स्टॅम्प लावा आणि हा अर्ज झेरॉक्स काढून त्या त्या कार्यालयातल्या प्राधिकरणाला द्या किंवा टपालाने पाठवा. श्रोते हो, हा अर्ज ज्या दिवशी द्याल त्या दिवसापासून या अर्जाची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होते. हा कायदा 30 दिवसात अंमलात आणणे, कार्यान्वित करणे जनमाहिती अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. जनमाहिती अधिकारी पहिल्या 5 दिवसात त्याचं परिशीलन करून तो जर अन्य प्राधिकरणाकडे असेल तर तिकडे तो पाठवतो, नसेल तर जी माहिती द्यायची आहे त्या कलम 7 चा वापर करून जी सार्वजनिक हिताची माहिती आहे, जनमाहिती अधिकाऱ्याला कलम 7 चा अधिकार आहे. नागरिकांना भारतातल्या कोणत्याही राज्यातली कोणत्याही सरकारीच्या विभागाची माहिती या कायद्यातून वापरता येतात. केंद्र सरकारला अर्ज करताना मात्र इंडियन पोस्टल ऑर्डर वापरा किंवा मनी ऑर्डर करा किंवा त्यांनी सांगितलेल्या प्रकारे अर्जाचं शुल्क पाठवण्याची प्रक्रिया पार पाडा. अन्य भाषेमध्ये अर्ज असतील तर त्या स्थानिक भाषेचा वापर करा. केंद्र सरकारच्या कार्यालयाचे अर्ज असतील तर हिंदी आणि इंग्रजीमध्ये अर्ज करा आणि अर्जाच्या अनुपालनाची प्रक्रिया अशा प्रकारे पुढे जाऊ देत. 30 दिवसामध्ये अर्ज केला तर या अर्जामध्ये जनमाहिती अधिकाऱ्याने पालन करायचं. जी सार्वजनिक हिताची माहिती आहे ती प्रति रुपये 2 रुपये प्रमाणे 20 पानं असतील तर 40 रुपये त्याला कळवून ती माहिती विहित मुदतीत 30 दिवसाच्या आत त्यांना द्यायची आहे. आणि ती मिळालेली माहिती नागरिकांना जर अपूर्ण वाटली, खोटी वाटली, असत्य वाटली, दिशाभूल करणारी वाटली तर 30 दिवसानंतर अर्जदार हे माहितीच्या अधिकाराच्या कायद्यातील कलम 19(1) जोडपत्र ब नुसार त्याच खात्याच्या त्याच सरकारी यंत्रणेच्या वरिष्ठाकडे प्रथम अपील करू शकतात. त्याचाही नमुना बंधू अत्यंत सोपा आहे. तंत्राचं जयगीत काय असेल, जयगान काय असेल तर माहितीच्या अधिकाराच्या साक्षरतेचं जयगान आहे. म्हणूनच मी प्रथम अपीलाच्या साक्षरतेची विवरणाची प्रक्रिया पुढील प्रमाणे तुम्हाला सांगतोय. काय आहे हे विवरण? एक कागद घ्या, वर लिहा केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा 2005 जोडपत्र ब प्रथम अपील कलम 19(1) खाली लिहा डाव्या बाजूला प्रथम अपील अधिकाऱ्याचे नाव, तिथं लिहा प्रथम अपील अधिकारी, त्याचं नाव लिहा, त्याच्या कार्यालयाचं नाव लिहा, खाली लिहा अर्जदाराचे नाव, अर्जदाराचा पत्ता, अर्जाने मागितलेला विषय, मागितलेल्या माहितीचा तपशील, अर्जदाराला प्राप्त असलेल्या उत्तर, आपल्याला जनमाहिती अधिकाऱ्याचे नाव, जनमाहिती अधिकाऱ्याचा पत्ता लिहा, खाली शपथपत्र लिहा. मी शिवाजी पांडुरंग राऊत, राहणार सातारा, मी या प्रथम अपीलात सादर केलेलं म्हणणं हे माझ्या विवेक बुद्धीनुसार सत्याने खरं आहे हे या शपथपत्राद्वारे मी घोषित करतोय. खाली सही करा, दिनांक लिहा, स्थळ लिहा, वर उजव्या कोपऱ्यामध्ये 20 रुपयाचा कोरपी स्टॅम्प लावा आणि 30 दिवस ज्या दिवशी मुदत संपलेली आहे त्यानंतर तुम्ही प्रथम अपील करा. प्रथम अपील केल्यानंतर प्रथम अपील अधिकारी त्याची सुनावणी घेतो आणि तुम्हाला निर्णय देतो. प्रथम अपीलाचे अधिकार हे अर्ज सुनावणी न्यायिक अधिकार आहे. त्यांनी 30 ते 45 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण पार पाडायची आहे. खोटी माहिती दिली असेल तर जनमाहिती अधिकाऱ्याला खरी माहिती द्यायला भाग पाडायची आहे. अपूर्ण माहिती दिली असेल तर ती पूर्ण द्यायला भाग पाडायची आहे. माहिती नाकारली असेल तर ती माहिती विनाशुल्क, प्रथम अपील केल्यामुळे विनाशुल्क त्यांना द्यायला भाग पाडायचे आहे. आणि जर का त्या माहितीमध्ये अपारदर्शकता प्रथम अपील अधिकाऱ्याला आढळली तर प्रथम अपील अधिकारी त्या जनमाहिती अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशीचे आदेश तो स्वतः तिथे प्रॉसिक्यूट करू शकतो. जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती गहाळ केली असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करू शकतो. जनमाहिती अधिकाऱ्याने अभिलेख नष्ट केले असतील तर त्याला कारणे दाखवा नोटीस देऊन
त्याचे निलंबन करून, चौकशी करून निलंबनही करू शकतो. इतके अधिकार या कायद्याने प्रथम अपील अधिकाऱ्याने राज्य माहिती आयुक्तांना दिलेले आहेत. फक्त राज्य माहिती आयुक्त या सर्व कारवाईच्या प्रक्रियेमध्ये अंतिम घटक ठरतात. प्रथम अपील अधिकारी मात्र सुनावणीमध्ये या सगळ्या बाबी निष्पक्षपातीपणाने आज भारतामध्ये कुठल्याही कार्यालयात घेतले जात नाहीत. हे दुर्दैव आहे. जनमाहिती अधिकारीला वाचवण्याचं काम प्रथम अपील अधिकारी करतो. अपार झाला असेल तर डोळेझाक करतो. उशिरा माहिती दिली असेल तर दंडाची शिफारस करत नाही आणि त्याला केवळ एक वेळ क्षमापित करतो. अशा प्रकारे भारतामध्ये सर्व राज्यांच्या मध्ये माहितीच्या अधिकाराची या कायद्याची समाज हितासाठीची जी चळवळ आहे, जो वापर आहे, तो आज न होता हा माहितीचा अधिकार हा केवळ खिळखिळा होतोय. यामध्ये गिरीश रामचंद्र देशपांडे विरुद्ध भारत सरकार याचा झालेला एक फार मोठा निर्णय कलम 81J च्या आधारे, याच्या आधारे वैयक्तिक माहितीचं एक निमित्त करून सर्व भारतातल्या केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालय आज व्यक्तिगत माहितीच्या नावाखाली संबंधित जनहिताचीही माहिती नाकारतायत. त्यामुळे माहितीचा अधिकार हा भारतामध्ये या कायद्याची चळवळ ही खिळखिळी होत चाललेली आहे. हा कायदा जवळपास नागरिकांच्या स्मृतीपटलावर नाहीसा होतो की काय, आणि सीमित तो होतो की काय, तो केवळ मृत्यूपाय होतो की काय, अशी अवस्था आलेली आहे. म्हणून माझी या चळवळीतल्या छोट्या वारकऱ्याची, आगरकरांच्या जिल्ह्यातल्या एका छोट्या कार्यकर्त्याची, अरुणा राय, माधव गोडबोले, सत्यरंजन साठे, न्यायमूर्ती चपळगावकर या अत्यंत मान्यवरांनी पारदर्शकतेसाठी तयार केलेल्या कायद्याच्या चळवळीतल्या एका छोट्या अनुयायाची एक विनंती आहे की माहितीचा अधिकार हा राष्ट्र निर्माणाचा अधिकार आहे. हा गरिबीच्या निर्मूलनाचा अधिकार आहे. हा लोकशाहीचे हक्क आणि अधिकार प्रस्थापनेचा अधिकार आहे. हा नेता बाबू लाला आणि झोला यांना नियंत्रित करणारा अधिकार आहे. हा विधिमंडळातल्या आमदाराला जेवढे अधिकार आहे, संसदेतल्या खासदाराला जेवढे अधिकार आहे, तेवढेच अधिकार प्रश्न विचारण्याचे या कायद्याने नागरिकांना मिळालेले आहेत. म्हणून ही कायद्याची चळवळ गतप्राण होऊ देऊ नका. कायदे येतात, कायदे निष्प्रभ होतात, कायदे अडगळीत पडतात, कायदे समाज पटलापासून विस्मरणात जातात. असे हजारो कायदे आहेत, पण कायदे जेव्हा साक्षरतेच्या स्वरूपात पुढे येतात, वापरात येतात, तेव्हा न्याय सुखकर होतो. हा न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील युवक युवतीने, मी पुन्हा एकदा आवाहन करतो, केवळ कायद्याची तांत्रिकता सांगितली आणि युवकांना विनम्र आवाहन केलं नाही तर उपयोग नाही. या कायद्याने घाबरण्याची गरज नाहीये. या कायद्याने खून होतात, भीती दाखवली जाते, असंही मानायची गरज नाही. हा कायदा समाज हितेशी आहे. या कायद्याच्या व्याख्यानाचा आजचा विषय समाज हितासाठी माहितीचा अधिकार. किती समाज हितासाठी आहे हा कायदा? खूप महत्वाचा आहे. किती हित साध्य करतो त्याची उदाहरणं मी आता सांगायला सुरुवात करणार आहे. पण मी अगोदर फक्त त्यातली एक तांत्रिकता राहू देऊ नये म्हणून नम्रपणे सांगतो, कायदा उल्लंघन करण्याला 250 रुपये ते 25,000 रुपये दंड आहे. राज्य माहिती आयोगाला हे अधिकार आहेत. राज्य पहिलं अपील झाल्यानंतर पुन्हा 30 ते 45 दिवसानंतर भारतातला कोणताही नागरिक हा SIC कडे, राज्य माहिती आयोग, त्या 5 जिल्ह्याची जी खंडपीठ आहेत, नाशिक खंडपीठ, कोकण खंडपीठ, पुणे खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ, अशी जी खंडपीठ आहेत, या खंडपीठाकडे आपापले अर्ज करता येतात. केंद्राचे CIC आहेत, दिल्लीला 6 CIC बसतात, त्यांच्याकडे केंद्र सरकारच्या विभागांच्या विरुद्धच्या अपिलेट अथॉरिटी आणि CIC बद्दलचा जर का CPI बद्दलचा अपील असेल तर ते आपल्याला दाखल करता येतं. मित्र हो, असा हा महत्वाचा कायदा इतका आहे की या कायद्याने समाजाचा हिताचा पैसा वाचवता येतो, पारदर्शकता प्रस्थापित करता येते. याचे काही आनंदाचे क्षण, काही निर्भयतेचे अनुभव, काही कल्याणकारी घटना मला माझ्या या वापराच्या 22 वर्षाच्या कालखंडात प्राप्त झालेले आहेत. म्हणून मी तुम्हाला आता याचे अनुभव सांगतो आहे. किती अनुभव मी
2000 मध्ये हा पहिला कायदा वापरायचा सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर प्रयत्न केला. लोकशाही दिनामध्ये हा अर्ज द्यायचा असतो कळालंच नाही. पण मी तिथे गेलो, तिकीट लावलं होतं. एकाच अर्जामध्ये 11 प्रश्न केले होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय राज्यपाल आहात का, मला इतके प्रश्न विचारतात. मी म्हटलं भारताचा मी सार्वभौम नागरिक आहे, मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. ते सगळे फिदी फिदी हसले. मी निराश झालो, थोडा घाबरलो. पण माझ्या लक्षात आलं होतं की भारतामध्ये माहितीच्या अधिकाराचं निखिल चक्रवर्ती, प्रभात जोशी, अरुणा राय राजस्थानला उपोषण केलं होतं. आणि माहितीच्या अधिकाराची नागरिकांना एक अधिकाराची चळवळ येते, त्या चळवळीचा एक अनुभव मी घेतला, तो सुरू केला. आणि काय जादू, नागरिक जेव्हा कृतिशील होतात तेव्हा शासन हे ठप्प झालेलं गेंड्याच्या कातडीचं काहीही उन्मत्त वागणारं जे शासन आहे, हे शासन नागरिक कृतिशील होतात तेव्हा शासन गतिशील होतं. पण नागरिकच जर निष्क्रिय असतील तर शासन क्रियाशील होत नाही. हे माहितीचा अधिकार हा क्रियाशील शासनाला अधिक क्रियाशील करणारा अधिकार आहे. कल्याणकारी कामकाज करू पाहणाऱ्या जनहितैषी शासनाला अधिक जनहितैषी बनवणारा हा कायदा आहे, हे शासन आहे. म्हणून हा कायदा वापरल्यानंतर मला जे आढळून आलेले अनुभव आहेत, मी बोगस डॉक्टरांचा ची माहितीच्या अधिकारात मिळवली. मी तुम्हाला नम्रपणे, आता मला दुःख होतं खूप, सातारा जिल्ह्यातल्या 123 पदवी प्राप्त नसलेले इलिगल प्रॅक्टिस करणारे RMP जे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिस नसलेले अनेक लोक महाराष्ट्रात, भारतात अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतात. तर त्याची माहिती मी DHO कडून घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ती तपासायला दिली. तर त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातले 3 शितोळे नावाचे डॉक्टर निघाले. पण त्यामध्ये एक डॉक्टर संतोष पोळ नावाचा डॉक्टर होता. आणि मी तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की वैद्यकीय अधिनियमानुसार बेकायदेशीर प्रॅक्टिस कुणाला करता येत नाही, त्यांच्यावर बंधनं घाला, कारवाया करा. त्यांनी काय केलं, त्यांनी उलट या बेकायदेशीर प्रॅक्टिस करणाऱ्यांना दुर्गम भागात प्रॅक्टिस करणारे समाज हितैषी डॉक्टर म्हणून त्यांची एक परीक्षा घेतली. 200 मार्काचा पेपर तयार केला आर्यंगल महाविद्यालय सातारामधून. आणि प्रत्येकाला ते पेपर दिले, त्यांची पेपर तपासून घेतले आणि त्यांच्याकडून प्रत्येकाकडून लाच घेतली DHO आणि कलेक्टरनी. आणि त्यांना पास करून त्यांना वैद्यकीय व्यवसायाचा परवाना सर्टिफिकेट दिली. ही गोष्ट मी राज्य सरकारला सांगितली, वर्तमानपत्रात लिहिली. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आणि DHOनी याचं अनुपालन केलं नाही. त्यातूनच संतोष पोळ सारखा एक बोगस डॉक्टर वाई मधल्या 6 महिलांचे खून झाले आणि त्या किडनॅपचं रॅकेट सुरू झालं. आजही ते तसंच चालू आहे. मी पुन्हा जेव्हा ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी 2002-03 ला बोगस प्रॅक्टिस करणाऱ्यांची जे मी माहिती दिली होती, त्याचं अन्वेषण केलं असताना गुन्हे दाखल झाले असते, तर आज वाई तालुक्यातल्या 6 महिला नागरिकांचे खून त्या संशयित जो आता खटला चालू आहे त्या आरोपींनी केले नसते. हा एक दुःखदायक माहितीच्या अधिकाराचा अनुभव मी सांगितला. तुम्हाला नम्रपणे सांगतो की UNDP कडून महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद महानगरपालिका आणि सातारा जिल्हा परिषद यांना 13 कोटी रुपयाचं अनुदान औषधांच्यासाठी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्ययावती करण्यासाठी आलं होतं. ते मी माहितीचा अधिकार, महाराष्ट्राचा माहितीचा अधिकार असतानाच मी ही माहिती घेतली. तर आढळून काय आलं, सातारा जिल्ह्यामध्ये 72 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तिथे इंटरनेट, तिथे आधुनिक संगणक, ऑपरेशन थिएटर, तिथे कपाट, तिथे रुग्णांच्यासाठी बाकं, अशा स्वरूपाच्या अद्ययावत सुविधा करून देण्यासाठी आलेले दूरदर्शन, अशा स्वरूपाच्या आलेल्या साधनांची मी माहिती मागितली. तर तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो, ही साहित्य जागेवर नव्हतं. पण जेव्हा मी हे पुढे नेलं पुणे विभागीय महसूल आयुक्ताकडे, तेव्हा महाराष्ट्र माहितीच्या अधिकाराच्या
प्रथम अपिलाच्या सुनावण्या होत होत्या तेव्हा केल्या. आणि त्याच्यात असं आढळून आलं की जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा ही सगळी साधनं त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुन्हा आली. मित्रहो, माहितीच्या अधिकारामध्ये शासनाचा अधिकाऱ्यांचा अपहार रोखता येतो असं हे एक उदाहरण आहे. महाराष्ट्राला सह्याद्रीच्या पठाराची लाभलेली देणगी ही आंतरराष्ट्रीय जैवविविधतेचे भांडार आहे, हे संचित आहे. पण या जैवविविधतेच्या वन्य प्राणी आणि वनस्पती यांच्या संरक्षणासाठी माहितीचा अधिकार कायदा कसा वापरावा याचं एक उदाहरण मी या यशकथेमध्ये सांगू इच्छितो. 1996 ही गोष्ट मला छोटी अर्धवेळ पत्रकारिता करीत असताना कळाली होती की सह्याद्रीच्या पठारावरील नरक्या नावाच्या एका वनस्पतीची तस्करी चालू आहे. 99-2000 मध्ये या नरक्याच्या वृक्षतोडीच्या बद्दलची माहितीच्या अधिकारामध्ये मी सातारा वन विभागाकडून घेतली, तहसीलदारकडून घेतली, वन विभागाचे उपसंरक्षक यांच्याकडून घेतली. आणि या माहितीमध्ये असं आढळून आलं की पुणे, कोल्हापूर आणि सातारा इथल्या नरक्यांचे व्यापारी ही ₹2.80 किलोनी घेणारे हे लाकूड, ही खोडं वाळवून त्याची पावडर करून ती परदेशात चीन आणि जपानला विकतात. डाबरच्या च्यवनप्राशामध्ये सुद्धा ती वापरली जाते. ही जेव्हा गोष्ट उघडकीला आली आणि त्याचे JNPT 15 पर्यंतचे वाहतुकीचे पास सुद्धा माहितीच्या अधिकारात मिळवले, तेव्हा ही मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांना ही गोष्ट कळवल्यानंतर ही वनस्पती वृक्षतोड अधिनियमाच्या सूचीत समाविष्ट करण्यात आली. माहितीचा अधिकार हा वनसंपदा, जैवसंपदा यांच्या जतन करण्यासाठी, संरक्षणासाठी कसा वापरता येतो याचं हे उदाहरण. सह्याद्रीच्या पठारावर लॅटराईट हे अल्युमिनियमच्या निर्मितीचं गौण खनिज आहे. 99 ते 2000-2007 पर्यंत या पठारावर अवैध उत्खनन चालू होतं. बेंगलोरला याचं लॅटराईटचे खनिज हे अवैध पद्धतीनं उत्खनन करून विकलं जात होतं, याचीही माहिती घेतली आणि कारवाईला भाग पाडली. इनरकॉन, नेसमॅकॉन, सुझलॉन या कंपन्यांच्यावरती 2,88,00,000चा दंड गौण खनिज अवैध उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी तत्कालीन यांनी आकारला. हे मी गौण खनिजचं उदाहरण सांगितलं. विंड एनर्जीचं उदाहरण महाराष्ट्राला नव्यानं सांगायची गरज आहे. स्पेक्ट्रम घोटाळा, टेलिकॉम घोटाळा, बोफोर्स घोटाळा हे माहित आहे. पण भारतासह सर्व राज्यांच्या मध्ये चाललेल्या अपारंपरिक ऊर्जेच्या बढावा देण्याच्या धोरणाअंतर्गत 99ला पॉलिसी रिशेपल करण्यात आली आणि त्या पॉलिसीमध्ये सेल्टॅक एक्झम्पशन राज्यांनी 100% उद्योजकांना द्यायचा आणि त्याच वेळेला तो त्या उद्योजकांना केंद्र सरकारने 80% घसारा द्यायचा. केवळ पवन ऊर्जा या एका विषयाबद्दल प्रस्तुत कार्यकर्त्यांनी जवळपास 11 प्रकारची माहिती घेतली. उद्योजक कोण आहे त्यांच्या नावाची माहिती घेतली, जमिनी कोणी खरेदी केल्या त्याची माहिती घेतली, त्यांचे पाईपलाईनचे प्रकल्प, टॉवर सुरू झाले की नाही त्याची माहिती घेतली, टॉवर कुणाकुणाच्या टॉवरचे मीटर बंद पडले त्यांची माहिती घेतली, कोणी थर्ड पार्टी सेल केला त्याची माहिती घेतली, त्या कोणी MSEB ला वीज विकली त्याची बिलं किती अदा केली त्याची माहिती घेतली. किंबहुना विक्रीकर विभाग आणि केंद्र सरकारच्या इन्कम टॅक्स विभागाने 80% डिप्रिशिएशन किती जणांना दिलं, राज्य सरकारच्या विक्रीकर विभागाने 100% सेल्टॅक एक्झम्पशन कुणाला दिलं त्याची सर्टिफिकेट घेतली मेडाकडून आणि या विभागांच्याकडून ही माहिती घेतली. आणि एक गोष्ट 2006 ते 2013 या वर्षांच्या कालखंडामध्ये प्रस्तुत कार्यकर्त्याने वाणिज्य मंत्रालय, CBDT, CVC, इन्कम टॅक्स, DGIT, व्हिजिलन्स यांच्याकडे पाठपुरावा करून मागणी केली की एकाच उत्पादनासाठी 2 प्रकारच्या सवलती आपण देत आहात. ही गोष्ट केंद्र आणि राज्य सरकारच्या दिवाळखोरीची आहे. बंधू हो, ही गोष्ट केंद्र आणि राज्य सरकारने सहजासहजी मान्य केली नाही. 4 वर्ष महाराष्ट्रासह 6 राज्यांच्या मध्ये
जवळपास 232 उद्योजकांच्या अनेक भिन्न भिन्न नावाने असलेल्या कंपन्यांच्यावरती एअर रेड पडल्या, त्यांच्या असेसमेंट झाल्या, असेसमेंटचीही कागद घेतले आणि पुन्हा वाणिज्य मंत्रालयाकडे गेल्यानंतर त्यांनी हे धोरण पुन्हा सुधारित केलं. दोन्ही प्रकारच्या सवलती रद्द केल्या. मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं की माहितीचा अधिकार हा धोरण बदलायला भाग पाडतो. माहितीचा अधिकार हा लोकप्रतिनिधींना नियंत्रित करतो, नेता बाबूला नियंत्रित करतो. मी माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदारांच्या फंडाची, विकासाच्या कामाची माहिती घेतली आणि त्याच्यात असं आढळून आलं की अनेक कामं अपूर्ण आहेत. त्यांच्या गुणवत्ता पडताळणीचे अहवाल सादर केले जात नाहीत, कामं अपूर्ण राहिली जातात. त्यांचा लेखापरीक्षण अहवाल घेतला तर विकास कामासाठी आलेला निधी एसपी आणि कलेक्टरांनी आणि यांच्यासाठी वाहनं 32 लाखाची वाहनं खरेदी केली जातात. ती पुन्हा ऑडिटच्या शाखामध्ये आल्यानंतर पुन्हा रिकव्हर केली जाते रक्कम. थोडक्यात माहितीचा अधिकार हा शासनाच्या निधीच्या अपहारासाठीचा वापर करता येतो. किती उदाहरण, जिल्हा परिषद सारखं प्रत्येक जिल्ह्यातलं एक जे प्रशासन आहे, त्या प्रशासनामधले ग्रामसेवक हा जो कळीचा घटक आहे, म्हणजे ज्याच्या नसे ललाटी ते करी तलाटी आणि जो नसे सेवक तो ग्रामसेवक, असे दोन हे जे गाव कामगार तलाटी आणि ग्रामसेवक जे आहेत यांच्या कारभाराच्या सुरस कथा महाराष्ट्राला आडलेल्या माहीत आहेत. म्हणून मी त्यातली फक्त ग्रामसेवकाची गोष्ट सांगतो. माझ्या सातारा जिल्हा परिषदच्या ग्रामसेवकांच्या वरील कारवाया, त्यांनी केलेला अपहार, त्यांच्या खाते न्याय चौकशा, त्यांच्याकडून वसूल केलेल्या निधीची माहिती घेतली. 2,50,00,000 एवढा निधीचा अपहार सातारा जिल्हा परिषदेच्या 117 ग्रामसेवकांनी केल्याचा 10 वर्षापूर्वीचा रिपोर्ट मला प्राप्त झाला. मी त्याची कारवाईची मागणी केली. तदनंतर वसुलीच्या प्रक्रिया सुरू झाल्या. विकासासाठी माहितीचा अधिकार, समाजाच्या हितासाठीचा माहितीचा अधिकार असा वापरतात. जिल्हा परिषदांना राज्य सरकारच्या औषध विभागाकडून औषधं येतात, औषधं खरेदी केली जातात. या औषधांची खरेदी ही प्रत्येक जिल्हा परिषद मानांकाप्रमाणे, गुणवत्तेप्रमाणे, निविदांच्या आधारे करणं आवश्यक आहे. पण याच्यामधली एक फार मोठी मिलीभगत महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामध्ये चालू आहे आणि ही पण मी उघडकीला आणली. आढळून असं आलं की ज्या कंपन्या ISI ट्रेडमार्कच्या नाहीत, ज्यांची गुणवत्ता नाही, अशा कंपन्यांची औषधं जिल्हा परिषदचा आरोग्य विभाग महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदा घेत राहतात. जिल्हा परिषदच्या डॉक्टरांच्या कामकाजाचं नियंत्रण हे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी करतात किंवा DHO करतो असं म्हणतात. पण DHO हे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सुरस कथा यांचं नियंत्रण हे सुद्धा माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला नियंत्रित करता येतं. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे हॉटेल, दवाखाने आणि दहाब्याने यांच्याबद्दलच्या इमारतीच्या परवानग्यांच्या बद्दलच्या NOC असतात. याच्यामध्ये जे महाराष्ट्रभर जे मोठं रॅकेट चालू आहे त्यालाही माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत आणलं गेलेलं आहे. त्याची माहिती आपण विचारली, मी ती विचारली आणि मला त्यात आढळून असं आलं की केवळ सर्टिफिकेट देणं, जागेवर न जाता व्हेरिफिकेशन न करणं, हेही आढळून आलं. जिल्हा परिषदचा इतिवृत्तांत सर्वसाधारण सभेचा घेतला. जिल्हा परिषदेचे इतिवृत्तांत तदनंतर लिहिले जातात, त्यावरती ठराव नंतर घुसळले जातात. सातारा जिल्हा परिषदच्या इतिवृत्तांतामध्ये कुत्रं चावल्यानंतरची जी लस खरेदी करायची आहे त्या खरेदीच्या निधीचा अपहार मला आढळून आला. कितीतरी बाबी आढळून येतात. मी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातल्या मशीन वाटप, शिलाई मशीन वाटप आणि गवती चप्पलचा पत्रा वाटप याची माहिती घेतली. या माहितीमध्ये दारिद्र्यरेषेखालील किंबहुना त्या निकष पात्र नागरिकांना या मशीन्स आणि हा पत्रा वाटप न केल्याचं माहितीच्या अधिकारामध्ये आढळून आलं. सातारा जिल्हा परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण डोंगरी वसतिगृह योजना आहे. त्याच्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये 2 वसतिगृह, महाबळेश्वर तालुक्यात 3 वसतिगृह, अशी 5 वसतिगृह आहेत. एवढंच नव्हे तर कोयना जलाशयामध्ये एक डोंगरी भागामध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी एक
जिल्हा परिषदची बोट आहे, या बोटीची माहिती घेतली, वसतिगृहांची माहिती घेतली. त्याच्यामध्ये असं आढळून आलं की वर्षानुवर्षे मिलीभगतीचा शासकीय निधीचा अपार चालू आहे. मित्रो, एक गोष्ट तुम्हा सर्वांना सांगायला हवी की माहितीचा अधिकार हा यशकथांच्या आधारे पुढे जाणार नाही, तर माहितीचा अधिकार हा केवळ काहीसाठी वापरलं आणि त्याच्यावरती लोकायुक्त, खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून खातेन्याय चौकशीची मागणी करणं आणि शासकीय निधीचा सुव्यवस्थापन कल्याणकारी योजनांच्या नागरिकांच्यासाठी करून घेणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. माहितीचा अधिकार हा सापेक्ष पद्धतीने वापरता कामा नये. जातीच्या, ओळखीच्या, जनमाहिती अधिकाऱ्यांच्याकडे बघून जर हा माहितीचा अधिकार वापरला तर हे चूक आहे. निरपेक्षपणे माहितीचा अधिकार वापरला पाहिजे. सूड आणि बदला आणि क्रोध, वैयक्तिक आकस याच्यासाठी माहितीचा अधिकार नाही. माहितीचा अधिकार हा भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाच्या अनेक हत्यारापैकी एक हत्यार आहे. याही जादूची कांडी नाही. यामुळे अंतिमतः या देशातील, जगभरातील भ्रष्टाचार नाहीसा झाला आहे असा कुणाचाही दावा नाही. पण स्वातंत्र्यानंतर 75 वर्षामध्ये हा देश नुकताच एकात्मता, शांती, सद्भावाचा तयार होतोय. तो तयार होत असताना भ्रष्टाचार मुक्तीच्या वाटा सक्षम केल्या तर हा राष्ट्र बांधणीचा अनोखा प्रयत्न यशस्वी होईल. या भारतामध्ये व्यक्तींचं स्वातंत्र्य हे मर्जीवर अवलंबून व्हायला लागलेलं आहे. कायद्यांचं अनुपालन हे सुद्धा अधिकाऱ्यांच्या, न्यायाधीशाच्या मर्जीवर अवलंबून राहायला लागलेलं आहे. अशा वेळेला मला महाराष्ट्रातील या व्याख्यानमालेच्या बंधूंना एक नम्र विनंती करायची आहे. जेव्हा मर्जीवर नियम आणि कायदे अवलंबून असतात तेव्हा न्याय हा दुष्कर असतो, न्याय असंभव असतो. पण न्यायाच्या प्रस्थापनेसाठी अथक प्रयत्नांची गरज असते आणि हा अथक प्रयत्न करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. भारतामध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण भेदाच्या लढाया खेळून हा देश सक्षम होणार नाही. अस्मितांचे, देवदेवतांच्या संघर्ष खेळून हा देश मोठा होणार नाही. हा गरिबीचा असलेला देश, हा दारिद्र्यरेषेमध्ये पिचत असलेला देश, महागाईने त्रस्त असलेला देश, हा जर आर्थिक सक्षम करायचा असेल तर इथल्या जनमनांच्या अंतःकरणातील सार्वजनिक पैशाची लूट करण्याची भावना ही विश्वस्त भावनेच्या आधारे रोखली पाहिजे. त्यांच्या अंतःकरणात गांधीजींनी सांगितलेला विश्वस्त विचार रुजवला पाहिजे आणि जागल्याच्या भूमिकेतले माहितीच्या अधिकारची सतर्कतेची भूमिका वठवली पाहिजे. तरच हा भारत हा पारदर्शकतेचा दिशेने जाईल. जगातल्या अनेक राष्ट्रांच्या पारदर्शकतेचा निर्देशांक भारताचा 2005 मध्ये 86वा निर्देशांक होता. 2022 मध्ये हा निर्देशांक 88 आहे. म्हणजे आपल्यापेक्षा कमी भ्रष्टाचार करणारी 87 राष्ट्र आहेत आणि आपला भारतापेक्षा जवळची जी राष्ट्र आहेत त्यांचाही भ्रष्टाचाराचा निर्देशांक आपल्यापेक्षा कमी आहे. मला भारतातल्या महानतेच्या बद्दल गौरव करणाऱ्या प्रत्येक राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी बंधुजनांना विनंती करायची आहे. आधी केले मग सांगितले म्हणून ही विनंती आहे की उठा, आपण आपल्या राष्ट्राच्या पारदर्शकतेच्या सक्षमीकरणासाठी अथक प्रयत्न करूया. याच्यासाठी यशकथांच्या कितीतरी गोष्टी सांगून केवळ आत्मस्तुतीचा दोष मला येईल पण ते मला नको आहे. अनेक लोक या देशामध्ये माहितीचा अधिकार वापरतात पण इथला नेता, बाबू, लाला आणि झोला यांना हा देश हा निर्मम शोषणाच्या सापळ्यात अडकवून हा देश पीपीपीच्या द्वारे हा तो एका वेगळ्या पद्धतीनं आपल्या ताब्यात ठेवायचा आहे. हा देश सर्वंकष लोकांचा आहे. लोक या देशाचे गणराज्याचे अधिपत्याचे नायक आहेत आणि या लोकांनी, या नागरिकांनी आपला देश आपल्या प्रतीकांच्या पलीकडे जाऊन, देवदेवतांच्या पलीकडे जाऊन राष्ट्र नावाचं सार्वभौम प्रतीक आपणाला जे मिळालंय त्या प्रतीक जतनासाठी आपण अथक प्रयत्न करणं ही नितांत गोष्ट आहे. मी यशकथा किती सांगाव्यात, यशकथेपेक्षा
एक नम्रपणे अनेक दोन गोष्टी सांगायच्या आहेत की जे 2022 नंतरचा करोनोत्तर काळातला जगाचा प्रवास हिंसा आणि भ्रष्टाचार, वंशवादाच्या लढाया आणि जागतिकीकरणाचा वरवंटा, किंबहुना माहितीच्या विस्फोटातून तयार झालेलं एक असत्याचं जग की जे सोशल मीडियाच्या मधून मानवी मेंदूला विखंडित करताय. त्या मानवी मेंदूला विखंडित करण्याला दृश्य अशा असत्य माहितीच्या जगतामध्ये जगत असताना मानवी आस्था, माणूसपणाचं सर्वोच्च मूल्य जतन करायला हवं हेही माणूस विसरलेला आहे. माणूस हा आत्मकेंद्रित, स्वस्वार्थी, धर्म आणि जातीच्या अहंकारामध्ये लुप्त होण्यामध्ये धन्यता मानतोय. तो मूल्यांच्या जतन करण्यामध्ये धन्यता मानणारा तयार करण्याची जबाबदारी संविधानाने आपणा सर्वांच्यावर दिली. माहितीचा अधिकार हा समाज हितासाठीचा कायदा आहे. कायदे हे केवळ जाड अशा क्लिष्ट परिभाषेमध्ये असतात, पण कायद्यांच्या अनुपालनाची वाट आपण जेव्हा चालू लागतो तेव्हा सक्षमता प्राप्त होते, आत्मनिर्भरता प्राप्त होते. या कायद्याने दुहेरी प्रकारची पारदर्शकता प्राप्त होते. जेव्हा व्यक्ती ही कायदा वापरते तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात वैश्विक प्रामाणिकपणाचं मूल्य रुजू लागतं. मी जर इतरांना जाब विचारणार असेल तर माझ्या वर्तनामधली निरपेक्ष, स्वच्छ अशी निष्ठा, सचोटी, सुचिता आणि नियमांच्या अनुकूल अशा पालनांची निश्चितता ही माझ्या वर्तनात असायला हवी. तरच मला इतरांना जाब विचारता येतो. हम जानेंगे हम जिएंगे हे केवळ घोषणेचं वाक्य नाही, तर आपण जैविक पातळीवर न जगता व्यवस्था पारदर्शक करण्याला साठी जगणं हेच आत्मनिर्भर भारताच्या निर्माणाचं उद्दिष्ट आहे. हे मला तब्बल 2 दशकाच्या कामातून आढळून आलं. सामान्य माणसं ही आत्मनिर्भर होऊ शकतात. त्या सामान्य माणसांच्या अंतःकरणातली सेवा, सचोटी, साधन, सुचिता ही या माहितीच्या अधिकाराच्या वैश्विक प्रामाणिकपणाच्या मूल्यातून निर्माण होते. धर्माने प्रामाणिकपणा दिला का? जातीने प्रामाणिकपणा दिला का? नाही. जातीने प्रामाणिकपणा दिला नाही, धर्माने दिला नाही, आपल्या श्रद्धामय असलेल्या देवदेवतांनी प्रामाणिकपणा दिला नाही. प्रामाणिकपणा हा आपल्या अंतःकरणातल्या नैतिक मूल्यांच्या आचरणातून, सदाचारातून, संविधानाच्या आविष्कार स्वातंत्र्याच्या जतन करण्याच्या आग्रहातून हा प्रामाणिकपणा वाढू शकतो. आणि हा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता आणि सत्य आणि सक्षमता, सत्य आणि सत्तेचं सक्षमीकरण हे पुढे निघालेलं आहे. पण मित्र हो, महाराष्ट्रातील या वक्तृत्व उत्तेजक सभेच्या वसंत व्याख्यानमालेतील श्रोते बंधू हो, आज महाराष्ट्र हा हिंसेतून सक्षम होतोय का? हा देश हिंसेतून सक्षम होतो आहे का? हिंसा ही सत्ताधाऱ्यांना सक्षम करते का गरिबांना दुबळी करते? याच्या आत्मचिंतनाच्या वेळ आलेल्या आहे. अहिंसा आणि सत्य ही आत्मनिर्भरतेची साधनं मूल्यात्मक पातळीवरती जगभरच्या तत्त्वज्ञांनी ती सांगितलेली आहे. अहिंसा ही स्वयंमूल्यांच्या निर्माणाची, संयम आणि विवेकाच्या हिंसेच्या निरसनाची ती साधनं आहेत. विशुद्धता ही सुद्धा पारदर्शकतेतून निर्माण होणारी एक स्वच्छ अशी नैतिक आत्मानुभूती आहे. आणि या आत्मानुभूतीच्या दिशेने आपणाला जायचं असेल तर मित्र हो, बंधू हो, आपण माहितीच्या अधिकाराच्या सत्य आणि पारदर्शकता, सत्य आणि जाबदायित्व, सत्य आणि गतिमानता आणि यातूनच तयार होणारा सार्वजनिक स्वरूपाचा सामाजिक न्याय हाच या माहितीच्या अधिकाराच्या हिताच्या उद्दिष्टाचा एक भाग आहे. माहितीचा अधिकार ही शत्रुत्वाची, खंडणीची चळवळ नाही. माहितीचा अधिकार हा लोकप्रतिनिधी नेता आणि बाबूंना आवडणार नाही. नेता आणि बाबू हे नियंत्रक व्यवस्थेचे आहेत, ते मालक नाहीत, ते फक्त विश्वस्त आहेत. त्यांना जाब विचारण्याची आत्मनिर्भरता ही छोट्या छोट्या माणसांच्या आविष्कृत अशा आचरणातून जेव्हा वाढीला लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं दुसरं स्वातंत्र्य म्हणजे की नेमकं काय
दुसरं स्वातंत्र्य पारदर्शकता, गतिमानता आणि जबाबदारीत्व आणि सामाजिक कल्याण आणि भारताचं सार्वभौम राष्ट्राचं जतन करणं, संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वांनी सिद्ध होणं. संविधान हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा आश्वासक प्राण आहे. संविधान हे जात धर्म पंथ भेदाच्या पलीकडचं राष्ट्रीय आकांक्षा स्वप्नपूर्तीचं एक संहितेचं पुस्तक आहे. या संहितेला सार्वभौम मानूया, मानव्याचा उचित आदर ठेवूया. मानव्य ही शोषण मुक्तीतून साकारता येणारी गोष्ट आहे. जिथे जिथे शोषण तिथे तिथे भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि निर्मम शोषण, भ्रष्टाचार आणि हिंसा हे एकत्रित असतात. हा भारत हा निर्मम शोषणातून मुक्त करायचा असेल, हा भारत निर्मम भ्रष्टाचारातून मुक्त करायचा असेल, तर या भारतात भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणाऱ्या अथक युवा पिढ्यांची गरज आहे. या युवा पिढ्यांनी जात धर्माच्या व्रथा अहंकाराने लढायात लुप्त न होता, व्यस्त न राहता माहितीच्या अधिकाराची, राईट टू नो, राईट टू लिव्ह, पेन इज अ पॉवर नावाची संकल्पना आत्मसात करून घेऊन उठा. गावातील ग्रामपंचायत ते विधिमंडळ, विधिमंडळ ते संसद मंडळ, या सर्व स्तरावरील माहितीच्या अधिकाराची माहिती विचारण्याचा, आत्मनिर्भरतेचा संकल्प सोडूया आणि तो प्रयत्न अथक आपण करूया. तो तुम्ही कराल अशी मी आशा बाळगतो. खरं तर वक्तृत्वोत्तेजक सभा पुणे यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये एका कृतिशील कार्यकर्त्याला पाचारण करून त्याच्या अनुभवाची काही निरीक्षण आणि आत्मप्रेरणेचे काही क्षण महाराष्ट्रातील श्रोतवर्गांच्या पुढे पोहोचवण्याचा अनोखा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न स्तुत्य आहे. खरं तर प्रबोधनाला अध्यात्म खूप प्रिय असतं, पण अध्यात्माला कृतिशीलता प्रिय नसते. अध्यात्म आत्मरंजनता असते. वर्तमानातलं संविधानातलं प्रबोधन, संविधानातली तत्वनिष्ठा ही वर्तमानाची आचरण निष्ठा व्हायला हवी. ती होत आहे, ती करत राहूया. छोटे छोटे असंख्य कार्यकर्ते लढताहेत, त्यांची निंदा नालस्ती न करता त्यांना बळ द्या. प्रामाणिक अधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकाराच्या अनुपालनाची चळवळ पुढे नेली पाहिजे. कायदे केवळ लोकप्रिय करून तयार उपयोग नाही, तर कायद्याच्या अंमलबजावणीची कठोर अंमलबजावणीची इच्छाशक्ती प्रत्येक नागरिकांच्या अंतःकरणात रुजली पाहिजे, अधिकाऱ्यांच्या अंतःकरणात रुजली पाहिजे. तरच शासन हे टिकणार आहे. शासन हे केवळ दंडसंहिता करणारं नाही, महसूल गोळा करणारं नाही. शासन ही सामाजिक न्यायाची, आपलं सरकार, आपला अधिकार, आपले अधिकार, आपलं स्वातंत्र्य, आपला अधिकार, आपलं शोषणमुक्त समाज, ही अधिकाराच्या स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे माहितीच्या अधिकाराची चळवळ होय. खरं तर याबद्दल विद्यापीठांच्या मधून, राज्यशास्त्र विषयाच्या विषय शिक्षकांच्या मधून हा कायदा त्रासिक न मानता ही सामाजिक न्यायाची चळवळ आहे. स्वातंत्र्यानंतरही आज अन्याय अशक्य होऊ पाहतोय. याचं कारणच असं आहे की निद्रिस्त नागरिक, निद्रिस्त समाज, आत्ममग्न समाज, मध्यम वर्गाची स्वयंकेंद्रितता आणि शिक्षित समाजाचा तुच्छतावाद आणि माध्यमांचा नफरतवाद हे याला कारणीभूत आहे. माध्यम हे माहितीच्या अधिकाराच्या चळवळीचे अग्रदूत आहे. जगभरच्या स्वातंत्र्याच्या चळवळी या माध्यमांनी पुढे नेलेल्या आहेत. भारताचं स्वातंत्र्य हे माध्यमातल्या पत्रकारांनी गांधी, टिळक, आगरकर, आंबेडकर ते बाळशास्त्री जांभेकर, ते महात्मा फुले, ते अगदी प्रबोधनकार ठाकरे, या पत्रकारांनी माहितीच्या या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे. हे योगदान म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीचं योगदान आहे. आज माध्यम ही मालक केंद्री, जाहिरात केंद्री आणि नेता बाबू केंद्रित जर झाली, तर समस्या केंद्रित, दुःख केंद्री आणि निष्पक्ष केंद्री न्यायाचा लढा कोण लढवणार, असा प्रश्न भारताच्या आविष्कार स्वातंत्र्याच्या डळमळीत अवस्थेमध्ये निर्माण झालेला आहे. आविष्कार स्वातंत्र्य हेच माहितीच्या अधिकाराच्या स्वातंत्र्याचा प्राण आहे. माहितीचा अधिकार हा केवळ माहिती नव्हे, तर मूल्य आणि चिकित्सा, तत्वज्ञान आणि दार्शनिक मांडणी
ही सर्व स्तरावरती या कायद्याच्या सम्यक आकलनातून पारदर्शकतेतून करता येते. पारदर्शकतेतून सत्यमीमांसेतून सत्याचरण या दिशेने आपण सर्वांना कणकण प्रयत्नातून पुढे जाता येतं असा एक छोटासा प्रयत्न सातारा जिल्ह्यातील आगरकरांच्या या छोट्या टेंबू गावच्या मातीचा वसा घेतलेल्या एका छोट्या कार्यकर्त्याने हे आपले अनुभव कथन इथे मांडले. खर तर गप प्रधान, बाबा आढाव, अरुणा राय कितीतरी या थोर महनीय व्यक्तींनी या भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचा भारतात, महाराष्ट्रात पाया रचलेला आहे. ही दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेण्यासाठी चला हे भारताचं, हे कल्याणकारी राष्ट्राचं आपण आविष्कृत पारदर्शकतेचं रूप सादर करूया आणि आविष्कार स्वातंत्र्याची चळवळ सक्षम करूया. निर्मम हिंसेकडे, निर्मम साम्राज्यवाद्यांच्या हातात हा भारत जाऊ नये. संविधानाचं अंतःकरणात जतन करूया. त्याच्यासाठी आविष्कार स्वातंत्र्य बुलंद लेखणीतून, आव्हान देणाऱ्या प्रश्नातून, आत्मनिर्भरतेच्या वैयक्तिक प्रामाणिकपणाच्या सचोटीतून आपण पुढे नेऊया, वापरूया. जय हिंद, जय भारत. राइट टू नो, राइट टू लिव. हम जानेंगे, हम जिएंगे. जीने का अधिकार, जानने का अधिकार एवढाच एक आश्वासक नवा मंत्र या ठिकाणी कथन करतो आणि वक्तृत्व उत्तेजक सभा पुणे या विचार मंचावरील असलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुनश्च एकदा कृतज्ञ धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. चळवळीतला बुलंद ज्वलंत विषय आज या व्यासपीठावरून मांडता आला आणि त्याचे काही महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेच्या जीवनाच्या प्रश्न सोडवण्यासाठी याचा काही उपयोग होईल असा आशावाद बाळगतो. आणि जय हिंद, जय भारत, जय कर्मवीर, जय आगरकर, जय टिळक.